नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरमध्ये जीवन प्रक्रिया याविषयी माहिती मिळवलेली आहे। तर जीवन प्रक्रियामधल्या काही कॉन्सेप्टबद्दल नंबर 1 कॉन्सेप्ट आहे की जीवन प्रक्रियेबद्दल प्रस्तावना बघितलेला आहे। जीवन प्रक्रिया कशास म्हणतात आणि त्याच्यामधला जे काही पचन संस्था आहे, ही पचन संस्था याविषयी आपण माहिती मिळवलेला आहे। तर आज आपण एका नवीन टॉपिकची माहिती मिळवणार आहोत। सर्वसामान्यपणे आपण जीवन प्रक्रिया कशास म्हणतात हे देखील आपण समजून घेतलेलं आहे। तर जसे की श्वसन, पचन, पोषण आणि उत्सर्जन या सर्वांनी मिळून जीवन क्रिया बनते। त्याच्यानंतर जीवन प्रक्रिया म्हणजे काय, तर शरीराच्या अवयवांची निगा करणे किंवा राखण करणे म्हणजे सुद्धा जीवन प्रक्रिया होय। जीवन प्रक्रिया या चॅप्टरमध्ये आपण या सगळ्या घटकाविषयी माहिती मिळवलेला आहे। तर पचन संस्थेमध्ये जसे की आपण अन्नमार्ग, त्याच्यानंतर लाल ग्रंथी, सलायवरी ग्रंथी, त्याच्यानंतर आंत्रलहरी, त्याच्यानंतर स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे आणि त्याच्यानंतर ट्रिप्सिन, त्याच्यानंतर पेप्सिन, रेनिन अशा विविध प्रकारच्या घटकांविषयी पचन संस्थेमध्ये आपण बघितलेलं आहे। तर आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होऊन शरीरातील प्रत्येक जी काही ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा शरीरातील प्रत्येक पेशीला पुरविणे यास आपण पोषण देखील म्हणू शकतो। तर गेल्या भागामध्ये किंवा गेल्या टॉपिकमध्ये आपण या पचन संस्थेविषयी माहिती मिळवलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज श्वसन ही प्रक्रिया, श्वसन कशास म्हणतात, व्हॉट इज रेस्पिरेशन। Respiration is a physiological process to take the body oxygen and release the carbon dioxide. So that process is known as a respiration. श्वसन कशास म्हणतात, तर ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याच्या पद्धतीला आपण श्वसन प्रक्रिया म्हणू शकतो। तर जीवन प्रक्रियेमधील हा एक दुसरा नवीन कॉन्सेप्ट आहे, तो कॉन्सेप्ट म्हणजे श्वसन। तर विद्यार्थी मित्रांनो, श्वसन म्हणजे काय, आपण सुरुवातीला जीवन प्रक्रियेच्या सुरुवातीला एक उदाहरण बघितलेलं आहे की एखादा सजीव झोपलेला असेल तर त्यास सजीव कोणत्या गुणधर्मावरून ओळखायचे। तर एखादा सजीव झोपला असेल तर त्याला तो सजीव आहे का निर्जीव आहे हे कसे ओळखायचे। तर आपण एकच सांगू शकतो की जो प्राणी किंवा जो मनुष्य झोपलेला आहे त्यावेळेस त्याची श्वसन प्रक्रिया चालू असते, तेव्हा आपल्याला त्या उदाहरणावरून असे लक्षात येते की तो सजीव काय आहे, तो जिवंत आहे किंवा त्याच्यामध्ये श्वसन प्रक्रिया चालू आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काही सजीव श्वसन करतात। आपण वनस्पतीमध्ये देखील बघितलेलं आहे, उघडे पर्णरंध्र आणि बंद पर्णरंध्र। जेव्हा वनस्पतीला प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळेस कार्बन डायऑक्साईडची गरज असते, तेव्हा काय होते, पर्णरंध्र काय होते उघडते आणि ज्या वेळेस त्यामध्ये किंवा त्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेची गरज भासत नाही तेव्हा पर्णरंध्र ऑटोमॅटिक बंद होते आणि हे बंद आणि चालू किंवा पर्णरंध्र बंद आणि चालू ठेवण्यासाठी वनस्पती पेशीमध्ये रक्षक पेशी ह्या सगळ्यात महत्त्वाचे कार्य करतात। हे आपण गेल्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे। तर श्वसन ही क्रिया शिकत असताना आपण या उदाहरणाकडे जर चांगल्या पद्धतीने लक्ष जर दिलं
तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे जे नवीन कॉन्सेप्ट घेत आहे रेस्पायरेशन, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असं टॉपिक आहे। मल्टिपल चॉईसमध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी याच्यावरती विचारला जातोच नक्कीच। तर कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जाते हे आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बघूया। तर श्वसन, काही सजीव ग्लुकोजचे पूर्ण विघटन करतात व ऑक्सिजन वापरतात, तर काही सजीव ग्लुकोजचे काही विघटन करतात तर काही ऑक्सिजनचा वापर करत नाहीत। तर या गोष्टीविषयी आपल्याला शिकायचं आहे। श्वसन ही प्रक्रिया, जसे की आपण ग्लुकोजचे कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि यामध्ये विघटन करतात। ज्या वेळेस काही सजीव पूर्णपणे विघटन करताना ऑक्सिजन वापरतात तेव्हा काय होते, तेव्हा त्याचे ग्लुकोज आणि कार्बन डायऑक्साइड्स आणि पाणी यामध्ये काय होते, त्याचे विघटन होते किंवा विघटन करतात। तर काही सजीव ऑक्सिजनचा उपयोग करत नाहीत। तर हे कसं, आपल्याला या कॉन्सेप्ट विषयी शिकायचं आहे। काय म्हणतंय की काही सजीव ऑक्सिजनचा उपयोग करत नाहीत। आपण सुरुवातीला म्हणलेलं आहे की जर एखादी सजीव झोपलेला असेल तर तो श्वासोच्छ्वास प्रक्रिया चालू होते, त्यावरून आपण त्याला सजीव म्हणतो, हे आपण शिकलंय। पण काही सजीव O2चा उपयोग करत नाहीत, तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारची प्रक्रिया घडते। तर ती कोणती प्रक्रिया घडते हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ग्लुकोज ही त्याच्यामधली जी प्रकाश संश्लेषण क्रियेमधली काय आहे हो, ती पहिली पायरी आहे। ग्लुकोज ही काय आहे, पहिली पायरी आहे। म्हणजे जसे की ग्लुकोज चे 6 कार्बनयुक्त रेणू जेव्हा पेशी द्रवात जातात तेव्हा त्याचे पायरुवेट मध्ये रूपांतर होते। कशात होते हो, पायरुवेट, पायरुवेट मध्ये रूपांतर होते। म्हणजे जेव्हा 6 कार्बनयुक्त रेणूचे 3 कार्बनयुक्त रेणूमध्ये काय होते, त्याचे विघटन होते। तेव्हा काय होते, त्याचे विघटन होते। लक्ष द्या, आपण पायरुवेट ही प्रक्रिया समजून घेत आहे। पायरुवेट हे कॉन्सेप्ट जेव्हा 6 कार्बनयुक्त ग्लुकोजचे 3 कार्बनयुक्त रेणूत रूपांतर होते। 6 कार्बनयुक्त रेणूचे 3 कार्बनयुक्त रेणूत रूपांतर होते, त्या प्रक्रियेस काय म्हणतात, पायरुवेट म्हणतात किंवा त्यास काय म्हणतात, पायरुवेट्स असे म्हणतात। तर ही सर्व क्रिया कुठे घडते, तर पेशीमध्ये घडते। तर ही क्रिया पेशी द्रव्यामध्ये घडते आणि यानंतर पायरुवेटचे रूपांतर इथेनॉल व कार्बन डायऑक्साइड मध्ये होते। तुम्हाला असा प्रश्न विचारतो की पायरुवेट म्हणजे काय, तर 6 कार्बनयुक्त रेणूचे रूपांतर 3 कार्बनयुक्त 6 कार्बनयुक्त रेणूचे रूपांतर 3 किंवा 6 कार्बनयुक्त ग्लुकोजचे रूपांतर 6 कार्बनयुक्त ग्लुकोजचे रूपांतर 3 कार्बनयुक्त रेणूमध्ये होण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात, पायरुवेट्स असे म्हणतात। तर हे पायरुवेट म्हणजे काय हे तुम्हाला कळलं। तर यानंतर काय होते, आपल्याला इथे एक कॉन्सेप्ट शिकलेला आहे की काही सजीव O2चा म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग करत नाहीत। तर इथे एक 2 प्रकारच्या प्रक्रिया घडतात। तर आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजनच्या अनुपस्थित
अनुपस्थितीत. काय पहिलं, ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये घडून येणारी क्रिया. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचा अभाव आहे त्या ठिकाणी ही प्रक्रिया घडून येते म्हणून सांगतंय. तर ही कुठं घडते, तर हे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये कुठं घडते, तर ईस्टमध्ये घडते. कुठे घडते, ईस्टमध्ये घडते. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये ईस्ट या ठिकाणी ऑक्सिजनची अनुपस्थिती आढळून येते. तेव्हा त्याचे रूपांतर कशामध्ये होते हो, इथे सांगितले आपण इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड. इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्साईड यामध्ये ही प्रक्रिया घडून येते. म्हणजे किती, हे दोन कार्बन अणू, दोन कार्बन अणू आहे की नाही. आपण इथं काय बघत आहोत की ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडवून येणारी क्रिया. तर ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये घडून येणारी जी काही क्रिया आहे त्याचं योग्य उदाहरण काय आहे, तर ईस्ट आहे. तर यावरून आपल्याला असे शिकायला मिळते की त्या ज्या क्रियेमध्ये ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये जी क्रिया घडते, जी श्वसनाची क्रिया घडते, त्यासच काय म्हणतात हो, अनएरोबिक रेस्पायरेशन असे म्हणतात. अनएरोबिक रेस्पायरेशन म्हणजे काय, किंवा ऑक्सिजनच्या विनॉक्सी श्वसन क्रिया म्हणजे काय. तर ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये घडवून येणारी क्रिया म्हणजेच विनॉक्सी श्वसन क्रिया होय. उदाहरणामध्ये ईस्ट. विनॉक्सी श्वसन क्रिया कुठे घडते, तर ईस्टमध्ये घडते. तर ते आपण या गोष्टी, या कॉन्सेप्टचं आपण त्या ठिकाणी उत्तर मिळवले की काही सजीव O2चे उपयोग करत नाहीत असं आम्ही सांगितलं. तर इथे काय झालं, तर ज्या क्रियेमध्ये ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये जी क्रिया घडून येते त्यासच काय म्हणतात, विनॉक्सी श्वसन क्रिया असे म्हणतात किंवा अनएरोबिक रेस्पायरेशन असे म्हणतात. उदाहरणामध्ये ईस्ट. हे एक कॉन्सेप्ट आपण समजून घेतलं की ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये घडून येणारी क्रिया. तर आता या ठिकाणी ऑक्सिजनचा अभाव असतो. ऑक्सिजनचा अभाव म्हणजे या ठिकाणी काय होते, ऑक्सिजनचा अभाव होतो. तर यामुळे आपल्या स्नायू पेशीमध्ये तर आता आपण काय बघू, आता हे आपण कोणतं म्हटलं, विनॉक्सी श्वसन क्रिया बघितलं. तर आता आपण ऑक्सी श्वसन क्रिया बघायची आहे, ज्याला आपण एरोबिक रेस्पायरेशन म्हणतो. तर ऑक्सी श्वसन प्रक्रिया म्हणजे काय, तर ज्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा किंवा ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये जी क्रिया घडते त्या क्रियेस काय म्हणतात, ऑक्सी श्वसन क्रिया म्हणतात. काय म्हणतात, ऑक्सी श्वसन क्रिया असे म्हणतात. आणि त्याचं जे काही एक्झाम्पल आहे, त्यासच काय म्हणतात, एरोबिक रेस्पायरेशन असे म्हणतात. आणि उदाहरणामध्ये माइटोकॉन्ड्रिया किंवा कलकणू होय. तर आपण इथे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या शिकल्या. पायरुवेट म्हणजे काय, तर 6 कार्बनयुक्त रेणूचे रूपांतर 3 कार्बनयुक्त रेणूमध्ये होणे
किंवा 6 कार्बनयुक्त ग्लुकोजचे 3 कार्बनयुक्त रेणूमध्ये रूपांतर होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेस काय म्हणतात, पायरुवेट्स असे म्हणतात। आणि या पायरुवेट्सची जी काही पहिली क्रिया आहे, ती पहिली जी काही पायरी आहे म्हणजे ग्लुकोजची निर्मिती होय। तर यामध्ये पायरुवेट्समध्ये आपण 2 प्रकारच्या प्रक्रिया बघितले, एक विनॉक्सी श्वसन प्रक्रिया, तर ज्या क्रियेमध्ये ऑक्सिजनचा अभाव असतो त्या क्रियेस काय म्हणतात, विनॉक्सी श्वसन क्रिया। उदाहरणामध्ये ईस्ट आहे, त्यासच काय म्हणतात, अनएरोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात। आणि आता आपण ऑक्सिजनचा अभाव आता आपण यानंतर एक बघितलं की ऑक्सी श्वसन क्रिया, तर ज्या प्रक्रियेमध्ये किंवा ज्यामध्ये जी क्रिया ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये घडते त्या क्रियेला काय म्हणतात, ऑक्सी श्वसन क्रिया असे म्हणतात। उदाहरणामध्ये माइटोकॉन्ड्रिया काय होते, तर ऑक्सिजनच्या उपस्थितीत जी क्रिया घडते त्या क्रियेस काय म्हणतात, एरोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात। आणि ह्याचं जे काही योग्य उदाहरण आहे ते म्हणजेच माइटोकॉन्ड्रिया किंवा कलकणू होय, कलकणू है का नाही। ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये जी क्रिया घडते त्यासच काय म्हणतात, एरोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात। त्याच्यानंतर इथे काय, कार्बन डायऑक्साईड आणि हे प्लस पाणी आणि हे प्लस ऊर्जा इथे निर्माण होते। आणि ऑक्सी श्वसन क्रियेमध्ये देखील कार्बन डायऑक्साईड प्लस पाण्याची निर्मिती या ठिकाणी देखील होत असते। या ठिकाणी काय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मुक्त होते। तर इथं काय होते, ऑक्सी श्वसनमध्ये कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा निर्माण होते। तर आपल्याला ह्या 2 गोष्टी समजल्या, पायरुवेट कशास म्हणतात, ऑक्सी श्वसन म्हणजे काय आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे काय, या क्रिया समजून आल्या। तर आपल्याला जर ह्या ऑक्सी श्वसनपेक्षा किंवा एरोबिक रेस्पिरेशन अनएरोबिक, हे अनएरोबिक आणि हे एरोबिक रेस्पिरेशन, आपण ऑक्सी श्वसनपेक्षा विनॉक्सी श्वसनपेक्षा ऑक्सी श्वसनमध्ये काय होतं, तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण या ठिकाणी ऑक्सी श्वसनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मुक्त होते। इथं जर आपण या दोन्हीची तुलना जर केलं तर विनॉक्सी श्वसनपेक्षा ऑक्सी श्वसनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मुक्त होते, हे आपण या ठिकाणी शिकलो। जेव्हा स्नायू पेशीमध्ये काही वेळा ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो तेव्हा त्याचे रूपांतर 3 कार्बनयुक्त रेणूमध्ये असलेल्या लॅक्टिक आम्लामध्ये होते। काय होते, लॅक्टिक आम्लामध्ये होते। आणि जेव्हा या लॅक्टिक आम्लामुळे तेव्हा त्याचे रूपांतर 3 कार्बनयुक्त रेणू असलेल्या लॅक्टिक आम्लामध्ये होते। आणि जेव्हा हे लॅक्टिक आम्ल हे जेव्हा स्नायू पेशीमध्ये जाते तेव्हा काय होते, तेव्हा त्या ठिकाणी पेटके किंवा क्रॅम्प्स निर्माण होतात। तर हे देखील क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचा की
पायरुवेटचे विभाजन होते तेव्हा इथे काय घडते, ऑक्सिजनच्या अभावामुळे काय होते, आपल्याला स्नायू पेशीमध्ये आपल्याला स्नायू पेशीमध्ये ऑक्सिजनचा अभाव होतो, तेव्हा आपल्याला स्नायू पेशीमध्ये लॅक्टिक डायऑक्साइड लॅक्टिक डायऑक्साइड आणि हे प्लस ऊर्जा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्नायूमध्ये जर काही वेळा ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो तेव्हा त्याचे रूपांतर 3 कार्बनयुक्त रेणूमध्ये असलेल्या लॅक्टिक आम्लामुळे होते आणि त्यामुळे आपल्याला पेटके निर्माण होतात, ज्याला आपण जसं की एक प्रकारचं कुठले सांधे दुखी किंवा जॉईंट पेनमध्ये आकडून धरल्यासारखं होणं, अशा प्रकारची जी घटना होते ते कशामुळे होते हो, लॅक्टिक आम्लामुळे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज श्वसन क्रियेविषयी, त्याच्यामध्ये ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सी श्वसन आणि पायरुवेट अशा 2-3 महत्त्वाच्या प्रश्नाविषयी तुमच्या वार्षिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे आज शिकवलेला भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी या टॉपिकमध्ये जे काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि आत्ता शिकवलेल्यापैकी जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनलमध्ये मला कमेंट करू शकता. जो काही राहिलेला भाग आहे आपण पुढील तासिकेमध्ये पाहू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार.